नमस्कार, आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दलच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनकरिता धरणे आंदोलन करण्यात आले। बुद्ध जयंतीच्या दिवशी प्रतिकात्मक शिवलिंगची पूजा करून देशातील समस्त बौद्ध जनतेचा अपमान करून देशात धार्मिक वाद निर्माण करणारे बिहारचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान यांना राज्यपाल पदावरून तात्काळ काढण्यात यावे ही मागणी सैनिक दलाने महामहिम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले। आंदोलनात मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते। धन्यवाद। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात सिद्धार्थ गौतम बुद्धांचा सगळ्यात सिद्धार्थ गौतम बुद्धांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा भारतीय लोकशाहीचा महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे माझ्या बेटी एक रद्द करो। स्टार्ट। जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण नागपूरच्या संविधान चौक ह्या ठिकाणी सर्व लोक एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने उपस्थित आहात। आपणा सर्वांचं मी इंजिनियर पद्माकर गणवीर, राष्ट्रीय संघटक, भारतीय बौद्ध महासभा मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि बोधगया येथे 12 तारखेला 12 मे 2025 ह्या रोजी बिहारचे महामहिम राज्यपाल बिहारचे महामहिम राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी बोधगया मुख्य टेम्पल ह्या ठिकाणी येऊन शिवलिंग याचं जाणीवपूर्वक जाणून बुजून जे पूजन केलं, त्या निमित्त नागपुरातील, भारतातील, महाराष्ट्रातील सर्व बौद्ध जनता निषेध करीत आहे। एक आरिफ मोहम्मद खानजी मुस्लिम असूनही त्यांनी बौद्ध धर्मीयांच्या ज्या भावना दुखवल्यात त्या अत्यंत निंदनीय आहेत। त्याचं धर्माचं किंवा त्यांचे ज्या काही वास्तू असतील, त्यांच्या काही धर्माच्या ज्या विधी परंपरा असतील, त्या परंपरेचं त्या धर्मीयांनी पालन करावं, त्यांचं लालन पालन करावं, पूजा अर्चा करावी असं संविधानाने हे केलं असताना महामहिम यांनी हे जे कृत्य केलं, सरकारच्या किंवा पंड्यांच्या इशाऱ्यावरती तिथं जाऊन पूजा अर्चा केली आणि त्याच्यामुळे बौद्ध धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या। आणि आपण बघितलं असेल चॅनलवरती वगैरे 12 तारखेला प्रचंड असं रोष व्यक्त केल्या गेलं आणि त्यामुळे तिथं लाठीचार्ज आणि पोलिसांनी बळजबरी केल्याचं देखील प्रकार आपण लोकांनी बघितलं। ही अत्यंत निंदनीय बाब आहे। खरं म्हटलं तर मोमीनमध्ये, मुसलमानांमध्ये अशा पद्धतीच्या त्यांच्या धर्मियांच्या म्हणजे मुसलमानांच्या ज्या काही परंपरा आहेत, रूढी आहेत, त्याच्या विरोधामध्ये कृत्य करणारा व्यक्ती हा काफिर गणला जातो। आणि आरिफ मोहम्मद खान हा एक काफिर म्हणून मुस्लिम धर्मियांनी त्याची नोंद घ्यायला पाहिजेत। निव्वळ एक संविधानिक पदावरती बसल्यामुळे अशा पद्धतीने धर्माच्या विरोधामध्ये वागणं म्हणजे अत्यंत मुस्लिम धर्मियांच्या दृष्टीने देखील फार निंदाजनक परिस्थिती आहे। आम्ही संपूर्ण देशामधील, नागपुरामधील मोमेडियन लोकांना त्यांच्याबरोबर चर्चा करून आरिफ मोहम्मद खान यांच्या विरुद्ध धार्मिक जे काही हे करता येईल, कार्यवाही करता येईल, धार्मिक रित्या त्यांना काफिर गणण्यात येईल, त्या पद्धतीने त्यांनी कार्यवाही करतील। नागपूरचे मुसलमान बंधू फार म्हणजे
सक्रिय आहेत आणि त्यांना जाणीव देखील आहे ह्या बाबीची. त्याच्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि त्याचा निषेध करण्यासाठी नागपूरमध्ये ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे महासचिव आकाशजी लामा जे आंदोलनाचं नेतृत्व गेल्या 3 महिन्यापासून करत आहेत ते नागपूरला येत आहेत. नागपूरला जाहीर सभेमध्ये देखील 1 जूनला बैजनबाग मैदान नागपूर ह्या ठिकाणी इंदोऱ्याच्या जवळ लामाजींची फार मोठी जाहीर सभा आयोजित केलेली आहे. त्या जाहीर सभेमध्ये आरिफ मोहम्मद खान यांचा निषेध करण्यात येणार आहे. आरिफ मोहम्मद खान यांच्याबरोबर तिथला DM म्हणजेच कलेक्टर यांनी देखील निंदनीय कृत्य करून बौद्धांच्या धार्मिक भावना भडकवल्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये निषेध नोंदवून त्या DMला म्हणजे निष्कासित करावं अशी बिहार सरकारकडे मागणी करणार आहोत. आणि त्याच 1 जूनच्या सभेमध्ये महाबोधी महाविहार जो आहे मुक्ती करायचा, त्या मुक्तीकरता अजून जो लढा आहे तो तीव्र करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही पार्श्वभूमी आहे आंबेडकरी जनतेमध्ये बौद्ध जनतेमध्ये थोडा काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला शासनाने किंवा शासनाच्या शासन व्यवस्थेने त्यांच्या लोकांनी. तर तो लवकरच गैरसमज दूर करून आम्ही सर्व आंबेडकरी जनता देशामधील भारतामधील जगामधील जे बौद्ध जनता आहे ते सर्व आम्ही एकजुटीने कुठलंही मनभिन्नता न ठेवता मतभेद न ठेवता आम्ही एकजुटीने एकमताने बौद्धगया मुक्तीसाठी लढा पुनश्च उभा करू. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सर्वांना.